नमस्कार मंडळी, आज आपला बेत आहे पावभाजीचा। तर आपण ना इथे भाज्या घेतल्या आहेत, मी डायरेक्ट रेडी करून घेतले आहेत म्हणजे इझी पडेल सांगायला। हा पाव किलो वाटाणा घेतलाय, हा पाव किलो फ्लावर घेतलाय, हा थोडा कांदा घेतलाय, हा एक टमाटर घेतलाय, एक शिमला मिरची घेतल्या। शिमला मिरची थोडीच टाकायची, जास्त तिखट आपल्याला जास्त जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार आपण शिमला मिरची घ्यायची। इथे मी गाजर घेतला आहे आणि थोडं पावभाजीला कलर येण्यासाठी मी इथं बीट घेतला आहे। तर आता हे भाज्या आपण मिक्स करून धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरला लावून द्यायचे आहेत। तर मी या बाउलमध्ये आता भाज्या धुवून घेणार आहे। आपल्या भाज्या धुवून झाल्या आहेत, आता आपण कुकरला लावायच्या आहेत भाज्या शिजवण्यासाठी। तर मी इथं कुकरमध्ये टाकून घेतले आहेत भाज्या। ते 2 बटाटे घेतले आहेत, ते पण आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून भाजी शिजायला कुकरला लावायची आहे। तर कुकर आपला लावून घ्यायचा आहे 10 मिनिटं। तोपर्यंत आपण इकडे 2 कांदे आणि 2 टमाटर चिरून घ्यायचे आहेत। आपली इथं भाजी तयार झाली आहे, तर ते आता बारीक करून घ्यायचे। मी थाटीमध्येच बारीक करून घेते म्हणजे सोप्यात सोपी। इथे आपला कांदा आणि टमाटर कट करून झाला आहे, इथं भाजी पण आपली बारीक करून झाली आहे। चला तर मग आता आपण पावभाजी कशी बनवायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण इथं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आणि तेलामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं। थोडे जिरे टाकून घ्यायचे आणि आपला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये। आपला बारीक कट केलेला टमाटर आणि कांदा टाकून घ्यायचा आणि तो मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर भाजून घ्यायचा। तर इथं आपला कांदा आणि टमाटर भाजला आहे, तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची आहे। आणि इथे मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतला आहे 10 वाली पुडी, ती याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची आहे। ते मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। तर आपण ह्याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत, ते आता मिक्स करून घ्यायच्या। थोडं बटर टाकून घ्यायचं वरतून आणि आपल्या अंदाजानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडी हळद टाकून घ्यायची आणि आपला घरचा घाटी मसाला 1 चम्मच टाकून द्यायचा, म्हणजे थोडी टेस्ट छान लागते। तर आपली इथं पावभाजी रेडी झाली आहे। त्याच्यावरतून ना थोडीशी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची
थोडी कसुरी मेथी अशी टाकून घ्यायची, म्हणजे चवीला आणि स्वादला मस्त लागते. तर अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झाली आहे. तर तुम्हीही बनवून बघा आणि कशी लागते हे कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करून सांगा.